टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पाकिस्तानने ज्याप्रमाणे ड्रोनने भारतावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आपण हाणून पाडला। त्यानंतर भारताने जे स्ट्राईक केली किंवा भारताने जो हल्ला केला, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन सर आहे। सर, काल जे सगळं घडलं याला कसं बघायचं आणि काय ही युद्धाची सुरुवात म्हणायचं? नाही, युद्धाची सुरुवात नाही आहे, एस्केलेशनची शेवटली स्टेज आहे। त्यांनी काय केलं की आपण त्यांच्यावर हल्ला केला होता, त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी एक तिसरी आगळीक केलेली आपली। त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 10-12 शहरांवर एक साथमध्ये ड्रोन अटॅक केला। प्रत्येक शहरावर 5-6च्या वर त्यांनी ड्रोन पाठवलेले असणार, कारण त्यांना ते चीनकडनं आणि टर्कीकडनं मिळालेले आहेत। पण ते एक साथ पाठवल्यामुळे त्यांना असं वाटलं की आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमचं लक्ष डायव्हर्ट होईल आणि काही ना काहीतरी ड्रोन त्यांच्या लक्ष्यापर्यंत जाण्यामध्ये सफल होतील। पण तसं त्यांच्या प्लॅनप्रमाणे झालं नाही। आपण सगळेच्या सगळे त्यांचे जे ड्रोन्स होते किंवा मिसाईल होते ते आपण त्यांचे पाडलेले आहेत। आता हा एक कंबाईन ड्रोन आणि मिसाईल अटॅक झालेला आहे। ड्रोन स्वार्मिंग झालेलं आहे आणि मिसाईल त्याच्याबरोबर आलेले आहेत। म्हणजे दोन्ही एकाच वेळेला त्यांनी केलेलं असल्यामुळे ते जास्त सफल होण्याचे त्यांचे चान्सेस त्यांना वाटत होते, जे झाले नाहीत। हमासने ज्याप्रमाणे केलेलं होतं त्याच पद्धतीने हे आहे असं वाटतं? नाही, हमासने जे केलं होतं ती त्यांची पहिली आगळीक होती की 2-3 वर्ष काही न करता थंडावा आल्यानंतर, जसं हमासनी 2 वर्ष काहीच केलं नव्हतं, एकदम अटॅक केला 6 ऑक्टोबरला, त्याप्रमाणे एलईटीने सुद्धा काश्मीरमध्ये 370 निघाल्यानंतर 2 वर्ष काहीच न करता मग एकदम एक दिवस अटॅक केला आणि 27 माणसं आपली मारली आणि त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान दुफळी मारण्याचा ट्राय केला। तर ती एक हमास टाईपची ट्रिक होती की काही दिवस शांत बसा आणि मग एकदम हल्ला करा। सर, ज्याप्रमाणे आता भारतामध्ये बैठकांचं सत्र दिल्लीमध्ये सतत सुरू आहे, एकंदर या सगळ्याकडे कसं बघायचं की आता आपण नेमके कुठले पाऊल टाकणार? हे पहा, आता आपलं चकमकी सुरू झालेल्या आहेत, युद्धाच्या दृष्टीने आपण समोर सरकतो आहे। कदाचित असं आहे की त्याच्याकरता आपल्या जे काही रिप्लाय द्यायचे आहे त्याचा आढावा घेण्याकरता आणि पाकिस्तानच्या अटॅकमध्ये आपलं काय नुकसान झालं आणि ते कसे काय आले आणि त्यांना कसा काय आपण जवाब दिला याचा आढावा घेण्याकरता या बैठकी होतात आहेत। हा तर युद्धाच्या वेळेचा ऑनगोईंग प्रोसेस असतो। जरी मी म्हटलं की हे युद्ध झालेलं नाही आहे, म्हणजे सुरू नाही झालेलं युद्ध, पण तरी चकमकी झालेल्या आहेत, आपण युद्धाच्या दिशेने समोर चाललेलो आहे। त्यामुळे त्याच्याकरता तयारी करणं आणि तयार राहणं हे आपल्याकरता आवश्यक आहे। त्याचाच आढावा घेण्याकरता या सगळ्या बैठकी होतात आहेत। एक्झॅक्टली काय झालं आहे आणि पुढची काय रणनीती आहे ते आपल्याला आज संध्याकाळची जेव्हा ब्रीफिंग होईल त्याच्यानंतर लक्षात येईल आहे। सर, अमेरिका, रूस सारखे जे देश आहेत ते आपल्या पाठीशी आहे, मात्र कुठेतरी तुर्की सारखे किंवा चीन सारखे देश जे आहे ते पाकिस्तानला साथ देताना पाहायला मिळते, मदत करताना पाहायला मिळते। चीनचा आता पाकिस्तानमध्ये स्वार्थ दडलेला आहे, कारण चीननी पाकिस्तानमध्ये $67 बिलियन इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांचं चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बनवायला। तर तो ते हातातनं जाऊन द्यायला तयार नाही आहे, त्याच्यामुळे ते पाकिस्तानला मदत करतीलच। तुर्की मदत करेल, कारण तुर्की हा जुन्या काळामध्ये ओटोमन एम्पायरचा सर्वेसर्वा होता आणि बाकी सगळे मुसलमान त्याच्या हाताखाली होते। आता त्यांना एक आशियामध्ये पॅन इस्लामिक खलिफत ही एस्टॅब्लिश करायची आहे किंवा स्थापन करायची आहे। त्याच्याकरता त्यांना पाकिस्तानची जरूर लागेल, कारण या सगळ्या मुस्लिम देशामध्ये पाकिस्तानच एक असा आहे की ज्याच्यापाशी अण्वस्त्र आहे आणि जो अण्वस्त्रांचा उपयोग करू शकतो। बाकीच्यांच्याकडे मिसाईल्स आहेत पण त्यांच्याकडे अण्वस्त्र नाही आहेत। त्याच्यामुळे सगळ्यांना पाकिस्तान हा एक मोठा आधारस्तंभ वाटतो पॅन इस्लामिक खलिफतच्या स्थापनेकरता। पाकिस्तान बाकी देशांकडे जी आहे ती आर्थिक मदत मागताना पाहायला मिळतो आहे। कुठेतरी पाकिस्तान आता या युद्धामुळे किंवा या परिस्थितीमुळे घाबरलेला आहे आणि ते तिथलं सगळं दिवाळ निघालेलं।
संत दिवाळा निघालेलंच आहे, कारण कुठल्याही देशाची सुबत्ता जी आहे ती देशातली महागाई आणि त्यांच्याकडे जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ज्याला आपण फॉरेक्स म्हणतो ते किती आहे याच्यावर अवलंबून असतं. पाकिस्तानकडे सध्या फक्त 700,000 डॉलरचं फक्त काही ते 700 डॉलरचं जे आहे ते फॉरेक्स रिझर्व्ह आहे. पण त्या तुलनेमध्ये आपल्याकडे 7,500 करोड डॉलरचं हे आहे. पाकिस्तानकडे फक्त 750 करोड डॉलरचं आहे. तर त्यामुळे त्यांची सस्टेनिंग पॉवर जी आहे ती कमी होते. सस्टेनिंग पॉवर म्हणजे काय, तर देशामध्ये तर तुमचा पैसा चालतो, पण बाहेर जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल, तसं पाकिस्तानकडे सगळेच पाश्चिमात्य शस्त्र आहेत. तर ती शस्त्र काही आता बर्बाद झालेली आहेत. जसे आपण त्यांचे जवळपास 70 ते 100च्या जवळपास ड्रोन पाडले. आता ते ड्रोन खरेदी करायचे आहे. प्रत्येक ड्रोन जवळपास $8,000 मिळतो. त्यामुळे 100 ड्रोन म्हटलं तर $80 लाख झाले. तर तेवढे एका वेळेला परत त्यांना एवढे ड्रोन घेण्याकरता खर्च करावे लागतील. असे तर त्यांचे $750 करोड किती दिवस पुरणार आहेत. त्याच्यामुळे त्यांचं फॉरेक्स रिझर्व्ह फार कमी आहे. आणि जेव्हा युद्ध चालू होईल त्यावेळेला युद्धाला जर हे पूर्ण कंप्लीट बॉर्डरवर युद्ध झालं तर त्याला प्रचंड मोठा खर्च लागेल. माझ्या अंदाजाप्रमाणे जवळपास 17,000 ते 20,000 कोटी दिवसाचा खर्च लागेल. म्हणजे तो जवळपास $5 लाख खर्च दिवसाचा होतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त होतो. तेवढं त्यांच्याकडे रिझर्व्ह असेल की नाही मला शंका आहे. $5 कोटी, 5 लाख नाही. नक्कीच पाकिस्तानचं कुठेतरी दिवाळा निघते आहे आणि त्यामुळे आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी किंवा आर्थिक मदतीसाठी पाकिस्तान दुसऱ्यांकडे मदत मागताना पाहायला मिळतो. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना.